आणि सर्व सामने हे 5 षटकांचे असणार आहेत याची कृपया सर्व संघाने नोंद घ्यायची आहे. घणसोली कॉलनी प्रीमियर लीग 2024 पर्व तिसरे या टेनिस क्रिकेटच्या विश्वातील चित्तथरारक सामन्यांचं इथे काल आणि आज असं आयोजन करण्यात आलं आहे. आणि आपण पुढे जात आहोत. पहिला सामना आजच्या दिवसाचा रंगतोय तो चिराग वॉरियर्स विरुद्ध स्वराज्य वॉरियर्स आणि क्षेत्ररक्षण सजवून घेण्यात येत आहे स्वराज्य वॉरियर्स या संघाकडून. आणि सलामीची पहिली जोडी जी उतरली आहे मैदानात चिराग वॉरियर्स या संघासाठी शुभम आणि विपिन. आणि विपिन स्ट्राइकवर आणि शुभम नॉन स्ट्राइकला असेल. आणि पहिला सामना सुरू होतोय. पंच मॅच चालू करून घ्या. खूप पहिलं षटक टाकण्यासाठी स्वतः एसके मैदानात 25 मिनिटाचा अवधी असेल प्रत्येक इनिंगसाठी याची कृपया नोंद घ्यायची. 5 षटकांचा सामना, प्रत्येक षटकाचा एक गोलंदाज असेल असे नियम असतील. आणि पहिला चेंडू घेतोय एसके, सामना करतोय विपिन. बघूया. आणि पहिला चेंडू भिरकावून दिला सीमा रेषे पार. षटकाराने स्वागत केलं एसकेचं. थांबायचं आहे. पंचांचा इशारा. पंचांचा इशारा येतोय चौकार. एक टप्पा आणि चौकार गेला असं पंचांचा इशारा येतोय. थांबायचंय, पाहायचंय. आणि सीमारेषेजवळ काही परीक्षण होताना दिसते. चेंडूचा टप्पा नक्की पडला कुठे, आत की बाहेर. थांबायचंय पंचांचा इशारा येईपर्यंत. आणि चौकार आला पंचांचा इशारा. आणि पहिला चौकार ठोकला एसकेच्या पहिल्या चेंडूवर. आणि संघाचं खातं उघडलंय. एक दमदार असं स्वागत केलंय. आणि चांगली सुरुवात म्हणता येईल. एक आत्मविश्वास वाढवलेला पहिल्या चेंडूवर. पुढचा चेंडू घेऊन एसके. बघूया. आकुटबा चेंडू मारण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र इथे जीवदान मिळतं. एक धाव घेण्यामध्ये यशस्वी होतोय. झेल बाद होण्याचा प्रसंग, परंतु नक्की जीवदान मिळालं. थोडीशी गडबड झाली क्षेत्ररक्षणामध्ये. झेल कोणी घ्यायचा याचा कदाचित ताळमेळ साधला नव्हता आणि त्याचा फायदा उठताना दिसतोय विपिन. आणि आता मात्र तिसऱ्या चेंडूवर सामना करतोय शुभम. एसके घेऊन होतो तिसरा चेंडू. बघूया. पुन्हा एकदा आकुटाबा चेंडू मारण्याचा प्रयत्न होता परंतु हुकला. पहिल्या चेंडूवर खणखणीत चौकार ठोकला होता परंतु पुढचे 2 आकुटपाचे चेंडू टाकून त्याने नक्की चांगलं कमबॅक केलंय. आणि याला म्हणतात एक गोलंदाज, अनुभवी गोलंदाज. पुढचा चेंडू पुन्हा आकुटपाचा मारण्याचा प्रयत्न परंतु हलकीशी कडा घेऊन गेला. एसटीच्या पाठीमागे घोषित क्षेत्रात पंचांचा इशारा. आणि एका धावेने भर पडली. धावसंख्या पुढे सरकली ती 6 वर. चार चेंडूचा खेळ आतापर्यंत. 2 चेंडू शिल्लक. धावसंख्या 6 वर स्थिर. 5वा चेंडू घेऊन येतोय एसके. सामना करेल शुभम. बघूया. पुन्हा आकुटबा चेंडू मारण्याचा प्रयत्न. पुन्हा तेच होताना दिसतोय. चेंडू जातो एसटीच्या पाठीमागे घोषित क्षेत्रात. पंचांचा इशारा. आणि एका धावेने पुन्हा एकदा भर पडते. धावसंख्या पुढे सरकली ती 7 वर. 5 चेंडू नाबाद 7 धावा. पहिल्या षटकाचा आपण हा प्रवास बघतोय. खरं तर पहिल्या चेंडूवर खणखणीत चौकार ठोकल्यानंतर पुढच्या चेंडूवर नक्की तसंच प्रदर्शन पाहायला मिळणार होतं अशी अपेक्षा होती. पण एसकेने मात्र नक्कीच आपल्या अनुभवाचा फायदा उठवला आणि जखडून ठेवलेला आहे चिराग वॉरियर्स या संघाच्या सलामीच्या जोडीला. शुभमला मात्र नक्कीच पुढच्या शेवटच्या चेंडूवर पहिल्या षटकाच्या हाणामारीचं षटक, पॉवर प्लेचं षटक, त्याच्यासाठी काय विचार करतोय. पुढे सरसावून चौकार षटकार ठोकणार की एसके पुन्हा एकदा चकवा देऊन जातो त्याला, हे बघण्यासाठी आपल्याला थोडा एक क्षण थांबायचं आहे. पुन्हा आकुटाबा चेंडू. फटका मारण्याचा प्रयत्न चांगला परंतु क्षेत्ररक्षक तयार आणि थांबावं लागते दोघांना. आणि आपण पहिल्या षटकाचा खेळ
आणि विपिनला मात्र नक्कीच चौकार षटकारांची भाषाच कळते. एकेरी दुहेरी धावेने काही समाधान होत नाही. आणि जसं एसकेचं पहिल्या चेंडूवर खणखणीत चौकार ठोकून स्वागत केलं होतं तसंच दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडू सुद्धा खणखणीत षटकार ठोकला त्याने. तेजसचा दुसरा चेंडू. विपिनचं पुढचं आव्हान काय असेल बघूया. आखोटाबा चेंडू पुन्हा तेच ऍक्शन रिप्ले होताना दिसतो आणि चेंडू जातो सीमारेषेजवळ आणि पुन्हा एकदा नक्कीच षटकार परावर्तित केला. दुसऱ्या चेंडूवर लगातार दुसरा षटकार ठोकून तब्बल 12 धावा 2 चेंडूमध्ये त्याने अर्जित केल्या आणि धावसंख्या चित्त्याच्या गतीने पुढे सरकली. एकोणीस धावा. दुसरा षटक प्रगतीपथावर असताना पहिल्या 2 चेंडूवर खणखणीत षटकार भिरकावून दिले विपिन याने. आता मात्र नक्की स्वराज्य वॉरियर्सला विचार करावा लागेल कसं थोपवायचं हे आव्हान. विपिन मात्र पुढच्या चेंडूचा कसा समाचार घेतो बघूया. पुन्हा तोच फटका सरळ जातोय. पुन्हा एकदा लेगच्या दिशेने काय होते आणि नक्कीच तिसरा खणखणी षटकार. इथे षटकारांची आतिषबाजी होताना दिसते. 3 लगातार चेंडूवर 3 खणखणी षटकार ठोकले आणि आता मात्र चिराग वॉरियर्स या संघाला वेगळी रणनीती आखावी लागेल. विपिनच्या बॅटमधून निघालेले 3 धमाकेदार षटकार सामन्याचं चित्र नक्कीच बदलताना दिसतंय. आणि अशी जर आतिषबाजी होणार असेल तर घरात बसून असलेले प्रेक्षक नक्कीच मैदानाकडे वळताना दिसतील. रंजक होणारा सामना, अटीतटीची लढत असेल दोन्ही संघासाठी. चौथा चेंडू घेऊन होतोय. विपिन मात्र खेळपट्टीवर स्थिर 3 षटकार ठोकल्यामुळे नक्कीच इथे मोठा हादरा बसलेला आहे चिराग वॉरियर्स कडून. पुढचा चेंडू बघूया. आखोटाबा चेंडू मार आता नक्कीच चकवा देऊन गेला. थोडीशी गतीमध्ये परिवर्तन केलेलं दिसतंय. थोडासा कानमंत्र गेलेला दिसतोय गोलंदाजाकडे आणि त्याचा मात्र आपण इथे प्रात्यक्षिक बघू शकतो की आता मात्र विपिनला थोडंसं चकवा देऊन गेला. हळूवार चेंडू कदाचित टाकण्यात आला. उसळी घेऊन गेलेला चेंडू विपिनला कदाचित थोडा वेळ लागला असेल. पुढचा चेंडू घेऊन होतोय. चांगला प्रयत्न होता. लोअर फुलटॉसचा प्रयत्न होता परंतु पंचांच्या इशारा एसटीच्या पाठीमागे घोषित क्षेत्रात एका धावेने भर पडते आणि धावसंख्या पुढे सरकली ती 26 वर. 5 चेंडूचा दुसऱ्या षटकातला खेळ समाप्त. शेवटचा चेंडू शिल्लक असेल आणि विपिन मात्र नक्कीच पुढच्या चेंडूचा समाचार घेण्यासाठी आपली रणनीती आखीत असणार. आताचा चेंडू जरी हुकला असेल तरी पुढच्या चेंडूवरती कसा तो समाचार घेतो. शेवटचा दुसऱ्या षटकाचा चेंडू. फुलरचा चेंडू नक्कीच चकवा देऊन गेला. यॉर्कर पद्धतीचा म्हणता असा चेंडूचा चांगला चेंडू आणि कमबॅक करताना दिसतोय गोलंदाज. परंतु षटक समाप्तीनंतर नाबाद. धावसंख्या 26 चिराग वॉरियर्स या संघासाठी. आपल्या संघासाठी षटक घेऊन येतोय नवीन गोलंदाज यश. सामना करतोय शुभम. पहिल्यावाला चेंडू येतोय यशचा आणि कसा टोलवायचा याचा नक्कीच विचार करत असेल शुभम. बघूया. आखोटाबा चेंडू मारता प्रयत्न परंतु सीधा एसटी भेदून गेला. पहिल्या चेंडूवर त्रिफळाचित होऊन परत यावं लागतं शुभमला आणि यशने मात्र नक्कीच पहिल्या 2 षटकांचा त्रिफळाचित करून परत पाठवलं यशने
आणि यश संपादन केलं आपल्या संघासाठी पहिल्या वेळेला. आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी मैदानात उतरलाय प्रणव. एक धडाकेबाज फलंदाज म्हणून त्याचं नक्कीच नाव जिथे गाजलेलं आहे. यशने मात्र आपल्या संघासाठी एक चमकदार कामगिरी करून पहिला मोहरा बाद करून पाठवला चिराग वॉरियर्स या संघाचा. परंतु ही धावांची घोडदौड अशी सुरू राहते का की यश याच्यावरती नियंत्रण मिळवतो आणि प्रणव विरुद्ध यश कशी रंगत जाणारी चुरस बघायची आपल्याला. दुसरा चेंडू येतोय यशकडून. हळूवार टाकला चेंडू सरळ टोला लेगच्या दिशेने पुन्हा जातो. एकदा सीमा रेषे पार खणखणीत षटकाराने स्वागत केले. शेवर सरळ पाठवला प्रणव याने. यशला आता नक्कीच पुढच्या चेंडूसाठी विचार करावा लागेल. फुलवरीचा चेंडू पुन्हा एकदा भिरकावला त्याच दिशेला सरळ जातोय सीमारेषे पार खणखणीत षटकार पुन्हा एकदा. पुढचा चेंडू येतोय यशकडून. प्रणव सामना करतोय बघूया. पुन्हा एकदा फुलराणीचा चेंडू सरळ जातोय पुन्हा सरळ दिशेला भिडकोला चेंडू सीमारेषेवर का एसके तैनात आणि मात्र झिलबाद व्हावं लागतं प्रणवला. पण षटकारांचा एक अनमोल असा भर त्यांनी आपल्या संघासाठी टाकली. तडाखेबाद फलंदाजी करत होता परंतु कदाचित एसकेने मात्र त्याचा सुरेख झेल टिपला आणि परत माघारी पाठवलं त्याला. आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानात उतरतोय. सचिन. सचिन 2 गडी बाद 38 धाव संख्या चिराग वॉरियर्स या संघासाठी. पुढचा चेंडू मारता प्रयत्न चेंडू जातो सरळ एसटीच्या पाठीमागे 55 दिशेला घोषित क्षेत्रामध्ये केवळ एका धावाने भर पडते आणि नक्कीच वेग वाढवताना दिसतोय यश. पहिल्या चेंडूवर त्रिफळाचित करून पाठवलं. पुढचे 2 चेंडू व 2 हादरे बसले. षटकार परावर्तित केले होते चिराग वॉरियर्सने पण परंतु नंतर नक्कीच कमबॅक करताना दिसतोय यश. हळूवार टाकलेला चेंडू चकवा देऊन गेला. थांबायचंय 55 दिशेला आणि षटक समाप्ती. 3 षटकांचा खेळ समाप्त. 2 गडी बाद धावसंख्या पोहोचली 39 चिराग वॉरियर्ससाठी. त्या अवधीप्रमाणे आपल्याला चालायचं आहे. कृपया लवकरात लवकर सामना चालू ठेवत राहा. आणि 4थं षटक घेऊन येतोय नवीन गोलंदाज श्रीधर. आणि सलामीला जो उतरलेला फलंदाज तडाखेबाद फलंदाज विपिन अजूनही खेळपट्टीवर टिचून उभा आहे आणि 4थं षटक घेऊन येत आहे श्रीधर.
पहिल्या चेंडूचा कसा सामना करतो विपिन. प्रत्येक षटकाची सुरुवात धमाकेदार झाली. या षटकाचं काय होतं बघूया. फुल टॉस, चेंडू चकवा देऊन गेला एसटीच्या पाठीमागे आणि चांगली सुरुवात होते श्रीधरच्या या षटकाची. विपिनला मात्र नक्कीच पुढचा चेंडूवरचा अंदाज घ्यावा लागेल. हळूवार फुलरलेनचा चेंडू होता पहिला. दुसरा चेंडू मात्र गुडलेन परिसरात उंच टोलला काऊ करण्याचे क्षेत्ररक्षक ताईनार खाली येताना दिसतो आणि झेल बाद व्हावं लागतंय. मोठा फटका मारा. तब्बल 24 धावा त्याने कुठल्या होत्या. एक चांगलं कॉन्ट्रीब्युशन म्हणता आपल्या संघासाठी. 10 चेंडू 24 धावा. अत्यंत सुरेख अशी फलंदाजी करून परत येतो तो विपिन आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी फलंदाज उतरतो नवीन महेश. सचिन आणि महेश ही जोडी आता मैदानामध्ये चिराग वॉरियर्स या संघासाठी. आणि पहिला चेंडू चकवा देऊन गेला. दुसऱ्या चेंडूवर मोहरा बाद करून पाठवला श्रीधर याने. आणि चौथ्या षटकाची सुरुवात मात्र एक हादरा देऊन झाली चिराग वॉरियर्स या संघाला. आणि तिसरा चेंडू घेऊन येतोय, सामना करतोय महेश. बघूया हळू लागला चेंडू एसटीच्या पाठीमागे काय होते बघूया. चेंडू जातो घोषित क्षेत्रामध्ये. एका धावेने भर पडते. महेशचा फटका सुंदर होता. परत कदाचित टायमिंग चुकला असावं. हलकीशी कडा घेऊन गेला तो एसटीच्या पाठीमागे आणि धाव संख्या 40 वर स्थिर. आखोटाबा चेंडू पुन्हा मारता प्रयत्न. चेंडू जातो एसटीच्या पाठीमागे. पुन्हा एकदा घोषित क्षेत्रात पंचांचा इशारा. धावसंख्या पोचली ती 40 वर. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय चौथ्या षटकाचा. 2 चेंडू शिल्लक. सामना करतोय महेश. फुलरलेनचा चेंडू भिरकावला सरळ जातो सीमारेषेवर. काय होते क्षेत्ररक्षक आणि हा झेल बाद होऊन परत द्यायला लागतोय महेशला. उंच फटका परंतु थोडासा कदाचित सीमारेषा पार करण्या इतकी त्याची ताकद लागली नव्हती आणि मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये महेशला मात्र झेल बाद होऊन परत द्यावं लागतंय. आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी फलंदाज उतरतोय मैदानात तो अक्षय. वर स्थिर. 4 गडी बाद 40. चौथं षटक प्रगतीपथावर असताना 5 चेंडू आतापर्यंत टाकण्यात आले आणि नक्कीच श्रीधरने मात्र आपल्या संघासाठी एक चांगली कामगिरी करताना दिसतोय तो. मोरे बाद करून मोठी धावसंख्या काही उभारी दिली नाही आपल्या षटकामध्ये. आणि अक्षय पुढच्या चेंडूचा सामना करतोय. बघूया आखोडा चेंडू मारण्याचा प्रयत्न होता. हलकीशी पुश केल्यासारखं दिसतंय. टॅब होता आणि एक चेंडू एका धावीवर समाधान मानतोय आणि षटकाची समाप्ती. 4 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या 41 चिराग वॉरियर्स. घनसोली कॉलनी प्रीमियर लीग 2024 पर्व तिसरे टेनिस क्रिकेटच्या या पंढरीमध्ये घनसोलीमध्ये रंगलेल्या चित्तथरारक अशा सामन्यांमध्ये आपण कालचा दिवसाचा खेळ पाहिला होता. आणि प्रकाश झोतामध्ये खेळले जाणारे सामने नक्कीच एक नवीन
व्याख्या इथे देऊन जात आहेत टेनिस क्रिकेटच्या या नवी मुंबईच्या विश्वामध्ये. आणि आजच्या दिवसाचा आपण जर विचार केला, पहिल्या वेळेला सामना जो आता आपण पाहतोय, चिराग वॉरियर्स विरुद्ध स्वराज्य वॉरियर्स, नाणेफेकीचा कौल जिंकला होता स्वराज्य वॉरियर्स या संघाने. चिराग वॉरियर्सच्या फलंदाजांना मैदानात उतरवलं आणि मात्र चांगली कामगिरी करताना दिसतात चिराग वॉरियर्स या संघाचे फलंदाज. चौकार षटकाराची आतिषबाजी आपल्याला जी अपेक्षित होती ती पाहायला मिळाली. आणि आता हे शेवटचं षटक घेऊन येतो आपल्या संघासाठी समीर. सामना करतोय अक्षय. थोडंसं क्षेत्ररक्षण इथे बदललं जात आहे. कदाचित अक्षयच्या फलंदाजीचा इथे स्वराज्य वॉरियर्स या संघाला अंदाज असावा आणि त्याची फलंदाजी जशी त्यांनी पाहिली असेल त्याप्रमाणे क्षेत्ररक्षण सजवलं जाते. पहिला चेंडू घेतोय समीर, बघूया. आखोटप्पा चेंडू मारला जातोय, हलकासा टॅप जातोय, सरळ क्षेत्ररक्षक त्यांना उचलण्याचा प्रयत्न होतोय, उचलला, फेकी गेली, एक धाव पूर्ण आणि थांबावं लागतंय. एका धावेने भर पडली, एका धावेने सुरुवात झाली. 5व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर एक धाव. धावसंख्या पुढे सरकली ती 42. पुढचा सामना साई श्रद्धा आणि सह्याद्री प्रतिष्ठान या दोन संघांमध्ये असणार. कृपया दोन्ही संघांचे संघ नायक आपण इथे व्यासपीठाजवळ संपर्क साधायचा आहे. आणि दरम्यान पुढच्या चेंडूवर पुन्हा एक धाव, एका धावेने भर पडली. धावसंख्या पुढे सरकली ती 43 वर. 5वं आणि शेवटचं हाणामारीचं षटक आपण असं म्हणू शकतो. या शेवटच्या षटकामध्ये किती धावा कुठता येतात. अक्षयला मात्र पुढच्या चेंडूवर काय आणायचं आपल्याला समोर बघायचंय. आकुटोबा चेंडू, पंचांचा इशारा थांबायचंय. अवांतर धावा, पंचांचा इशारा अधिक घोषीच्या क्षेत्रामध्ये गेल्या आणि 2 धावा अर्जित होत आहेत या चेंडूवर. वाईड अधिक घोषित क्षेत्रात एसटीच्या पाठीमागे गेल्यामुळे दोनच चेंडू आतापर्यंत. हा तिसरा चेंडू होता या षटकाचा, तो मात्र सरळ गेला एसटीच्या पाठीमागे. पंचांचा चेहरा होता वाईड अधिक घोषित क्षेत्रात एक. अशा 2 धावांनी भर पडली आणि धावफलक पुढे सरकला तो 45 वर. 5वं हाणामारीचं षटक सुरू असताना समीर 2 पहिल्या चेंडूवर केवळ एक धाव देऊन गेला होता. कदाचित थोडीशी दिशा भरकटली 3ऱ्या चेंडूवर आणि त्यामुळे क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल होताना दिसतोय. पुढचा चेंडू घेऊन येतोय समीर, सामना करतोय अक्षय. आखोटप्पा चेंडू, हळवा चेंडू आखला जातोय, चकवा देऊन गेला क्षेत्ररक्षकाला सुद्धा आणि एसटीच्या पाठीमागे घोषित क्षेत्रात एक धाव. चांगलं व्हेरिएशन दाखवताना दिसतोय समीर. त्यामुळे अक्षयला मात्र थोडाफार इथे वेगळा विचार करावा लागेल. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न होता का, परंतु यष्टी रक्षक अगदी चिटकून उभा असल्यामुळे तो एक धोका. फुललेनचा चेंडू, गुडलेनचा चेंडू म्हणता येईल इथे धाव घेण्याचा प्रयत्न होतोय, परंतु थांबावं लागतंय. काहीसं नियंत्रण ठेवलेलं आहे समीरने आपल्या गोलंदाजी मार्फत. 5व्या षटकामध्ये मात्र नक्कीच चांगला जखडून ठेवलेलं आहे या दोन्ही फलंदाजांना. शेवटचे 2 चेंडू. पुन्हा एकदा गुडलेन यॉर्कर पद्धतीचा चेंडू टाकण्यात प्रयत्न होता. एसटीच्या पाठीमागे जाताना घोषित क्षेत्रात पंचांचा इशारा आणि 5 चेंडूंचा खेळ समाप्त. या चेंडू षटकातला केवळ एक चेंडू शिल्लक असेल आणि समीरने मात्र अक्षयला तिथे जखडून ठेवलेलं आहे. हात मोकळे करून दिले नाहीत. खरं तर अपेक्षा होती मोठ्या फटक्यांची शेवटच्या षटकामध्ये. सचिनकडून थोडासा कानमंत्र देताना दिसतोय अक्षयला, पण करून एकच चेंडूची इथे संधी उपलब्ध असेल. चौकार षटकार येतो का हे बघण्यासाठी नक्कीच आपल्याला सुद्धा एक आतुरता लागलेली आहे आणि समीरचं कौतुक करावं लागेल. त्याने आपल्या संघासाठी एक चांगली कामगिरी करताना जखडून ठेवलेलं आहे. धावफलक मात्र स्थिर करून ठेवला. शेवटचा चेंडू बघूया. फटका मारण्याचा प्रयत्न सीमारेषेजवळ, परंतु क्षेत्ररक्षक तैनाक आणि झेलबाद होऊन परत यावतोय. शेवटच्या चेंडूवर चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न होता अक्षयचा, परंतु मोरा बाद होतोय आणि अशा प्रकारे 5 षटकांची इनिंग संपुष्टात. धावसंख्या पोहोचली चिराग वॉरियर्स संघासाठी 47. 48 धावांचं लक्ष्य असेल स्वराज्य वॉरियर्स या संघाला, परंतु एक चांगली धावसंख्या आपण म्हणू शकतो. एक कम्पॅटेबल स्कोर, एक चांगला कम्पॅटेबल स्कोर त्यांनी आपल्या संघासाठी इथे उभा केला.
साई श्रद्धा आणि सह्याद्री प्रतिष्ठान या दोन्ही संघाची कर्णधार कृपया आपला विनंती असेल आपण टॉस का बॉस या मंचाजवळ यायचं आहे आणि नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. पुढचा रंगणारा सामना आपल्या दोघांमध्ये असेल याची कृपया नोंद घ्यायची आणि दोन्ही संघाचे कर्णधार साई श्रद्धा सह्याद्री प्रतिष्ठान. आणि 48 धावांचं इथे लक्ष दिलेलं आहे स्वराज्य वॉरियर्स या संघाला. चिराग वॉरियर्स या संघाकडून प्रथम फलंदाजी होताना एक धमाकेदार फलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल त्या संघाच्या फलंदाजांकडून. आणि 48 धावांचे लक्ष गाठण्यासाठी चिराग वॉरियर्स या संघाला मात देण्यासाठी स्वराज्य वॉरियर्स या संघाकडून कशा प्रकारची फलंदाजी होते हे बघण्यासाठी आपल्याला नक्कीच एक आतुरता असेल. दरम्यान थोडीशी आपण विश्रांती घेतोय. साई श्रद्धा विरुद्ध सह्याद्री प्रतिष्ठान पुढचा रंगणारा सामना असेल. दोन्ही संघाचे कर्णधार कृपया आपल्याला विनंती असेल आपण समालोचन कक्षाच्या बाजूला असलेल्या टॉस का बॉस या मंचाजवळ यायचं आहे आणि नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. विनंती असेल आपल्याला. साई श्रद्धा आणि सह्याद्री प्रतिष्ठान कृपया दोन्ही संघाचे कर्णधार याची नोंद घ्यायची. आपण टॉस का बॉस या मंचावर यायचा आणि नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा. पुढचा रंगणारा सामना आपल्या दोघांमध्ये असेल आणि दरम्यान आपण पुन्हा एकदा खेळपट्टीकडे जातोय. 48 धावांचं लक्ष स्वराज्य वॉरियर्स या संघासाठी ठेवलेलं आहे. चिराग वॉरियर्स या संघाने 5 षटकांच्या आपल्या इनिंगमध्ये एक धमाकेदार फलंदाजीचा प्रत्यय त्यांनी आणून दिला होता आणि इथे विचार करायला भाग पाडलाय स्वराज्य वॉरियर्स या संघाला. 48 धावांचं लक्ष कसं गाठायचं आहे आणि त्यांची सलामीची जोडी मैदानात उतरवायची अशी विनंती असेल. कृपया सामना चालू ठेवायचा आहे. आपल्याला 25 मिनिटांचा अवधी आहे याचं भान ठेवावं लागेल दोन्ही संघाच्या कर्णधारांना. आणि क्षेत्ररक्षण इथे सजवून घेतलेलं आहे चिराग वॉरियर्स या संघाने. कृपया आपली सलामीची जोडी मैदानात पाठवा स्वराज्य वॉरियर्स. सह्याद्री प्रतिष्ठान कृपया आपला प्रतिनिधी पाठवायचा इथे समालोचन कक्षाजवळ टॉस का बॉस या मंचावर कृपया नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. विनंती असेल आपल्याला. श्री आणि अक्षय सलामीची जोडी स्वराज्य वॉरियर्स या संघाची. श्री आणि अक्षय मैदानात उतरताना आपल्या संघासाठी 48 धावांचं लक्ष घेऊन ही पहिली जोडी मैदानात उतरताना दिसते आपल्याला. आणि क्षेत्ररक्षण मात्र नक्कीच सजवून घेतलं चिराग वॉरियर्स या संघाने. आणि टॉस का बॉस या मंचावर इथे नाणेफेकीचा कौल होतोय दोन्ही यांच्या हस्ते. आणि नाणेफेकीचा कौल गेला तो साई श्रद्धा या संघाकडे आणि थोड्याच वेळात त्यांनी आपला निर्णय कळवायचा आहे. यापुढे राहणारा सामना असेल साई श्रद्धा विरुद्ध सह्याद्री प्रतिष्ठान. नाणेफेकीचा कौल गेला तो साई श्रद्धा या संघाकडे. आणि सलामीची जोडी मैदानामध्ये आपण उतरताना बघतोय स्वराज्य वॉरियर्स या संघाची श्री आणि अक्षय. सामना करतोय स्ट्राईकवर असेल तो अक्षय आणि संघासाठी पहिलेवर षटक घेतोय चिराग वॉरियर्ससाठी गोलंदाज अक्षय. गोलंदाज अक्षय, फलंदाज अक्षय. बघूया पहिला चेंडू. पहिला चेंडूवर समाचार घेतला. चेंडू जातोय सरळ पॉइंट भिरकवला आणि एक टप्पा चौकार. पहिल्याच चेंडूवर चौकाराने स्वागत केले अक्षयने अक्षयचं. आणि ते दुग्ध शर्करा योग म्हणू शकतो. फलंदाज अक्षय, गोलंदाज अक्षय आणि युट्यूबच्या माध्यमातून हे सामने आपल्यापर्यंत जे पोहोचवत आहेत ते सुद्धा अक्षय. तर पुन्हा एकदा खेळपट्टीकडे आपण जातोय आणि पहिल्या चेंडूवर चौकाराने स्वागत केलं. दुसरा चेंडू घेतोय अक्षय. बघूया आखोटोपा चेंडू भरकवण्याचा प्रयत्न होतो. चेंडू जातोय सरळ. बघायचं थांबायचं. इथे कबुतरांचा थावा उडाला आणि त्यामुळे कदाचित आपल्याला थोडं थांबायचं. आणि घोषित क्षेत्र पंचांचा इशारा. फटका चांगला होता परंतु थोडीशी दिशा
घोषित क्षेत्राकडे असल्यामुळे समाधान मानावं लागतं एका धावीवरती. आणि धावसंख्या पुढे सरकली ती 5 वर. 2 चेंडू पॉवर प्लेचं पहिलं हाणामारीचं षटक चालू असताना आपण बघतोय 48 धावांचं लक्ष गाठायचं, त्यामुळे नक्कीच मोठे मोठे फटके अपेक्षित आहेत. तिसरा चेंडू घेतोय अक्षयसाठी, पुन्हा एकदा अक्षय. आखोटोबा चेंडू उंचावून मारण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय क्षेत्रक्षेत्र येणार, परंतु इथे थोडीशी गडबड होताना दिसते आणि चेंडू जातोय घोषित क्षेत्रात. थोडीशी गडबड होताना दिसली, कदाचित झेल घेण्याचा प्रयत्न चांगला होता, परंतु संधी मात्र परावर्तित करता आली नाही आणि जीवदान मिळते अक्षयला आणि एका धावेने भर पडते. धावसंख्या पुढे सरकते 6 वर. पॉवर प्लेचा हाणामारीचा षटक सुरू असताना 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत आपण पाहिला. धावसंख्या पुढली 6 वर. चौथा चेंडू घेतोय अक्षय. सूर्य एक असा चेंडू, फुलर लेनचा चेंडू तो आदळून गेला पायांवरती आणि पंचांच्या लेग बाईस. एका धावेने पुन्हा एकदा भर पडते. धावसंख्या पुढे सरकली ती 7 वर. पहिल्या चेंडूवर कणकणीत चौका ठोकल्यानंतर मात्र नक्कीच चांगलं कमबॅक करताना दिसतोय अक्षय. त्यांनी कदाचित अंदाज घेतला असावा खेळपट्टीचा आणि आपल्या गोलंदाजीमध्ये वेगवेगळे प्रयोग करताना दिसतोय. तो पुढचा चेंडू घेतोय. फुलरांचा चेंडू चकवा देऊन गेला. नक्कीच सुरेख असा चेंडू होता. फटका मारण्याचा प्रयत्न चांगला होता, परंतु वेग सुरेख असल्यामुळे फलंदाजाला मात्र तो काही परावर्तित करता आला नाही आणि चांगलं कमबॅक करताना दिसतोय. पहिल्या चेंडू नंतर मात्र जखडून ठेवले त्याने फलंदाजाला. शेवटचा चेंडू फुलरांचा चेंडू ब्लॉक होलमध्ये टाकण्याचा मारण्याचा प्रयत्न होता, परंतु एका धावेने वर पडली. इथे ओव्हर थ्रोचा इथे एक प्रसंग होता, थांबायचे आणि 55 षटक समाप्ती. शेवटच्या चेंडूवर 1 धाव आणि धावसंख्या पोचली ती 8 वर. बिनबाद 8 स्वराज्य वॉरियर्स या संघाची पहिल्या षटकानंतरची अवस्था. घनसोली कॉलनी प्रीमियर लीग 2024 पर्व तिसरे. दुसऱ्या दिवसाचा आपला हा पहिला सामना आपण इथे रंगताना बघतोय. स्वराज्य वॉरियर्स विरुद्ध चिराग वॉरियर्स. 48 धावांचं लक्ष घेऊन मैदानात सलामीची जोडी खेळताना दिसते स्वराज्य वॉरियर्सची, अक्षय आणि श्री. आणि पहिल्या षटकात आपण जर विचार केला तर पहिल्याच चेंडूवर खणखणीत षटक चौकाराने स्वागत केलं होतं फलंदाजाने. त्यानंतर मात्र गोलंदाजीची एक चांगली कामगिरी आपण पाहिली आणि पुढच्या 5 चेंडूवर त्याने मात्र जखडून ठेवलं होतं अक्षयला. आणि दुसरं षटक घेऊन होतं आपल्या संघासाठी प्रणव. सामना करेल पुन्हा एकदा अक्षय. पाहायचंय काय होते या पुढच्या चेंडूवर. मारण्याचा प्रयत्न, चेंडू जातो दिशाहीन, थोडासा पंचांचा इशारा आणि अवांतर धावेने सुरुवात झाली. वाईटच्या स्वरूपात एका धावेने भर पडते. धावसंख्या पुढे सरकली 9 वर. आणि पहिल्या षटकाची सुरुवात थोडीशी अपेक्षेप्रमाणे झाली नसल्यामुळे प्रणवला मात्र विचार करावा लागेल, कारण समोर असणारा फलंदाज सुद्धा तितका तडाखेबाद फटके मारणारा फलंदाज नामांकित. पुढच्या चेंडूवर काय होते बघूया. अपेक्षेप्रमाणे फटका मारा, चेंडू जातो सीमारेषेवर महेश आणि महेशने एक सुरेख झेल टिपला आणि परत यावं लागतंय. मोहरा बाद होतोय. अक्षयला मात्र चांगली कामगिरी करण्याच्या प्रयत्नामध्ये मोठा फटका मारण्याची जरूर नक्कीच होती, परंतु महेशने एक सुरेख क्षेत्ररक्षण करताना त्याचा झेल घेऊन त्याला परत पाठवले तंबूमध्ये आणि चांगलं कमबॅक करताना दिसतं प्रणव. पहिला चेंडू जरी अवांतर गेला होता तरी दुसऱ्या चेंडूवर सुरेख गोलंदाजी, अखूट टप्प्याची गोलंदाजी म्हणता अशी, आणि त्याला मोहरा बाद करण्यामध्ये यश मिळताना दिसतंय. आणि नवीन फलंदाज खेळपट्टी उतरला विनय पाटील. दुसरा षटक प्रगतीपथावर असताना नऊ धावसंख्या पोहोचली. 1 गडी बाद 9 स्वराज्य वॉरियर्स. आणि नवीन फलंदाज विनय पाटील, नामांकित फलंदाज या खेळपट्टीचा. पुढच्या चेंडूवर काय करतोय प्रणव, घेऊन येतोय पुढचा चेंडू बघूया. आखोट्या चेंडू मारण्याचा प्रयत्न, चेंडू जातो एसटीच्या पाठीमागे घोषित क्षेत्रात 55 लेग बाईस आणि एका धावेने पुन्हा एकदा भर पडते. धावसंख्या पोहोचली ती 10 वर. आणि थेंबे थेंबे तळेसाचे असं कदाचित थोडंसं होताना दिसते स्वराज्य वॉरियर्स या संघाची धावसंख्या
एकेरी दुहेरी धावाने पुढे सरकते. आता मात्र कदाचित हलकासा स्पिन टाकण्याचा प्रयत्न होता, परंतु लोअर फुलटॉसचा इथे फायदा उचलताना दिसतोय फलंदाज. आणि चौकार मारण्याचा प्रयत्न होता, परंतु एका धावीवर समाधान मानावं लागतंय विनयला. आणि धावसंख्या पुन्हा एकदा एकीने पुढे सरकली, पोहोचली ती 11वर. एक गडी बाद 11. पुढचा चेंडू येतोय, बघूया. सुरेख चेंडू थांबायचा, आपल्याला पाहायचे काय होते. आणि निर्धाव असा चेंडू. प्रणव मात्र नक्कीच आपल्या गोलंदाजीमध्ये इथे वेगवेगळे बदल करताना दिसतोय. आणि श्रीला नक्कीच एक चकवा देऊन गेला चेंडू. सुरेख वेग असा त्या चेंडूचा होता. यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न नक्कीच होताना दिसतोय प्रणवकडून. आखूटाब्या चेंडू आणि मारण्याचा प्रयत्न जातोय, परंतु एसटीच्या पाठीमागे हलकीशी काढा घेऊन गेला. घोषित क्षेत्रात एका धावेने भर पडते. धावसंख्या पुढे सरकते ती 12वर. एक गडी बाद 12. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना स्वराज्य वॉरियर्स या संघाची ही कामगिरी आतापर्यंत आपण पाहू शकतो. 48 धावांचं लक्ष त्यांना गाठायचं आहे. मोठे मोठे फटके नक्कीच अपेक्षित असणार आहेत, परंतु फलंदाजीचा विचार केला तर आतापर्यंत एक चौकार आतापर्यंत आलेला. फटका सुरेख सरळ स्ट्रेट ड्राईव्ह काय होतं बघूया. सीमारेषेवर महेश तैनात, परंतु एक टप्पा आणि चौकार पेश केला आपल्या संघासाठी. आणि पुढच्या चेंडूचा समाचार घेताना दिसतोय. धावसंख्या पुढे सरली ती 16वर. 2 षटक समाप्ती. धावसंख्या 16 स्वराज्य वॉरियर्स. पुढच्या येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 32 धावांचं लक्ष्य असेल स्वराज्य वॉरियर्स या संघाला. 2 षटकांचा खेळ आपण पाहिला समाप्त. आणि धावसंख्या पोहोचली 16वर. 18 चेंडू 32 हे नक्कीच मोठं आव्हान आपण बघू शकतो. आणि एका षटकामध्ये जर फलंदाजी जर तळपली तर कदाचित हे आव्हान सोपं होऊ शकतं स्वराज्य वॉरियर्स या संघासाठी. पण इथे थोडीफार क्षेत्ररक्षण त्या पद्धतीने सजवलं जातंय. आणि प्रतिस्पर्धी संघाला कसं जखडून ठेवायचं याच्यासाठी चिराग वॉरियर्स या संघाची कदाचित रणनीती ठरलेली असावी. आणि त्या पद्धतीचा आपण इथे खेळ पाहतोय. 18 चेंडूमध्ये 32 धावांचं लक्ष असणार आहे स्वराज्य वॉरियर्स या संघासाठी. आणि तिसरं षटक घेऊन तो आपल्या संघासाठी तो कुमार गुळे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडाफार बदल होताना दिसतोय, कदाचित विनयच्या फलंदाजीचा अंदाज असल्यामुळे. कुमारचा पुढचा चेंडू होतो, बघूया. तिसरं षटक घेऊन येतोय कुमार आपल्या संघासाठी. सामना करतोय विनय. पहिला चेंडू येतोय, बघूया. हळूवार फिरून टाकले चेंडू जातोय सरळ भिरकावला जात लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तैनात. इथे थोडाफार गडबड होता इथं आणि कदाचित थोडीशी चुकी होताना दिसते. चौकार इथे परावर्तित झाला. हळूवार टाकला चेंडू, परंतु तितकाच सावधपणे खेळण्याचा प्रयत्न होता विनयचा. आणि फटका लगावला तो सरळ लेगच्या दिशेने. थोडं क्षेत्ररक्षणामध्ये इथे गडबड होताना दिसली आणि त्याचा फायदा उठवताना दिसतोय विनय. चौकार आपल्या संघासाठी त्यांनी आणला. धावसंख्या पोहोचली 20वर. पुन्हा एकदा येतोय कुमार. पुढचा चेंडू सामना करतोय विनय. फुलर लाईनचा चेंडू परत भिरकावला. पुन्हा जातोय सरळ सीमा रेषे पार. षटकार लागलेला पुढच्या चेंडूवरती. पहिल्या चेंडूवरती चौकार आणि दुसऱ्या चेंडूवरती षटकार पेश केला. 2 चेंडूमध्ये लगातार 2 धमाके त्याने आपल्या संघासाठी पेश केले आणि 10 धावांची भर. धावसंख्या पुढे सरकली ती 26वर. अगदी गतीने धाव फलक इथे हलताना दिसतोय स्वराज्य वॉरियर्स या संघाचा. 18 चेंडूमध्ये 32 धावांचं इथे लक्ष गाठण्यासाठी आव्हान होतं त्यांच्यासमोर, परंतु 2 चेंडूमध्ये थोडंसं इथे पाडं जड होताना दिसतोय स्वराज्य वॉरियर्स या संघासाठी. तिसरा चेंडू घेऊन होतोय कुमार. सामना करतोय विनय. हळूहळू टाकला चेंडू मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातो एसटीच्या पाठीमागे. थांबायचं काय होतंय. निर्धाव असा चेंडू पंचांचा चेहरा आणि एसटीच्या पाठीमागे झेल बाद. कदाचित लेग कडे टाकलेला होता कुमारचा चेंडू. विनयला काही थोडंसं थांबावं लागलं होतं आणि खेळण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र त्याला झेलबाद देऊन परत यायला लागते. 2 चेंडूवरती 2 धमाकेदार हात त्याने दिले होते.
तिसरा चेंडू मात्र प्रणवने नक्कीच वेगळा विचार केला. गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन जे म्हणावं लागतं त्याचं प्रत्यक्ष आपण इथे बघितलं आणि अशा प्रकारेच थोडंसं विचलित व्हावं लागलं विनयला आणि परत येतो तो आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करून 10 धावांची धवर त्याने टाकली होती आणि कर्णधार स्वतः SK मैदानात उतरताना दिसतोय आणि कुमारला नक्कीच आपण म्हणू शकतो एक अनुभवाची शिदोरी त्याने आपल्या पाठीशी ठेवलेली. 2 चेंडूवर 2 धमाके जरी त्याला दिले होते फलंदाजाकडून. पुढचा चेंडू घेऊन येतोय, सामना करतोय SK. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, चेंडू होता सरळ एसटीच्या पाठीमागे, निर्धाव असा चेंडू. चांगली गोलंदाजी करताना दिसतोय कुमार. वेग मात्र त्यांनी नक्कीच वाढवला होता. आधीचा चेंडू आपण जो पाहिला होता तो हळूवार टाकलेला लेग कटर असं म्हणू शकतो आपण. आणि पुढच्या चेंडूवर मात्र SK साठी त्यांनी वेगळाच चेंडू पेश केला. इथे SK ला कदाचित त्याची लेंथ कळली नसावी आणि 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ समाप्त. पुढचे 2 चेंडू शिल्लक. पुढचा चेंडू घेतोय कुमार, सामना करतोय SK. हळवा टाकलं, चेंडू मारण्याचा प्रयत्न, चेंडू होतोय लेगच्या दिशेने. पुन्हा एकदा काय होतं बघूया. इथे थांबायचा अडवण्याचा प्रयत्न, थोडीशी ते गलन उचलला, फेकी गेली. मात्र म्हणू शकतो आपण आपल्या संघासाठी नक्कीच धावा वाचवल्या. चांगलं क्षेत्ररक्षण करताना दिसतोय तो सीमेवर आणि 1 धावेने भर पडली. धावसंख्या पुढे सरकली 27 वर. शेवटचा चेंडू घेतोय कुमार, सामना करतोय श्री. बुंद्या टाकल्या चेंडू, इथे अपील होताना दिसते. पंचांकडे थांबायचं, स्थिर व्हायचं आपल्याला आणि पंचांचा इशारा, षटक समाप्ती. 3 षटकांची समाप्ती. धावसंख्या पोहोचली ती 27 वर स्वराज्य वॉरियर्स या संघासाठी. दोन षटक, 12 चेंडू 21 धावा. 12 चेंडू आणि 21 धावांचे इथे लक्ष असेल. हा सामना जर आपल्या पाड्यामध्ये झुकवायचा असेल स्वराज्य वॉरियर्स या संघाला. पहिल्या 2 षटकाचा विचार केला स्वराज्य वॉरियर्स या संघासाठी तर केवळ 8 अशी धावसंख्या त्यांनी उभारली होती. तिसऱ्या षटकामध्ये मात्र थोडीशी भरारी त्यांनी घेतली होती. 11 धावा त्यांनी कुठल्या होत्या आणि अशा प्रकारे 3 षटक समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली होती ती 27 वर. 12 चेंडू 21 धावांचं लक्ष असेल संघासाठी. 4थं षटक घेऊन आला महेश आणि सामना करतोय SK. 4थ्या षटकामध्ये धावांचा पाऊस पडतो. SK साठी नक्कीच आव्हान असणार. महेश सुद्धा एक नावाजलेला गोलंदाज आणि त्याची गोलंदाजी थोड्या वेगळ्या पद्धतीची आपण इथे म्हणू शकतो. आपण बघतो त्याची गोलंदाजीची शैली नक्कीच एक वेगळ्या पद्धतीची असेल, परंतु नेहमी खेळणारे खेळाडू एकमेकाला परिचित असणारे आपल्या अनुभवाचा कसा इथे उपयोग करून घेताना दिसतात. SK सुद्धा मोठे मोठे फटके मारण्यासाठी प्रसिद्ध असलेला फलंदाज आणि षटक पुढचं घेऊन येतोय महेश. एक वेगळी शैली आपण बघतो महेशची. आखोटाचा चेंडू हलकासा पुश केला. चेंडू एसटीच्या पाठीमागे घोषित क्षेत्रात 1 धावेने सुरुवात झाली. महेशच्या चेंडूवर 1 धाव अर्जित. धावसंख्या पुढे सरकली ती 28 वर. चौथं षटक प्रगतीपथावर असताना पुढचा चेंडू घेतो महेश, सामना करतो अक्षय. वेगळी शैली महेशची आपण इथे बघू शकतो. आखोटाबाई चेंडू मारण्याचा प्रयत्न, चेंडू जातो सरळ क्षेत्ररक्षक त्यांना उचलला. 1 धावेने समाधान मानावं लागले SKला, परंतु स्ट्राईक रोटेट करणे नक्कीच एक चांगलं लक्षण म्हणू शकतो आपण क्रिकेटचं. खेळपट्टीवर जखडून राहण्यापेक्षा एकेरी दुहेरी धावेने गोलंदाजाला विचार करायला भाग पडणं हे एक वेगळी भागीदारी रचण्यासाठी एक चांगलं लक्षण असतं. आणि सलामीच्या जोडीमधला श्री अजून सुद्धा खेळपट्टीवर टिचून उभा आहे आणि महेश पुढच्या चेंडूचा कसा सामना करतोय बघूया. एक वेगळी शैली घेऊन होतो महेश श्रीसाठी. आणि फुलरलेनचा चेंडू लोअर फुलटा उचलला, भिरकावला जातोय, लेगच्या दिशेने उचलला. इथे फेकी करण्याचा प्रयत्न होतो. 2 धावा इथे पूर्ण होताना दिसत आहेत आणि चांगला फटका होता आणि 2 धावा अर्जित करणार श्रीला मात्र यश येते. धावसंख्या पोहोचली ती 31 वर.
9 चेंडूमध्ये 17 धावांचं लक्ष्य. आव्हान असेल नक्कीच स्वराज्य वॉरियर्स या संघाला. 9 चेंडू 17 धावा. तीन चेंडूचा खेळ समाप्त. आतापर्यंत पुढचा चेंडू घेतोय महेश आणि पुन्हा एकदा सामना करतोय तो श्री. मारण्याचा प्रयत्न होता. चांगला सुरेख चेंडू, चांगलं कमबॅक करत दिसतोय, परंतु चेंडू जातो एसटीच्या पाठीमागे घोषित क्षेत्रामध्ये. एका धावेने भर पडते. पुन्हा एकदा धावसंख्या पुढे सरकली ती 32 वर. आठ चेंडूमध्ये 16 धावांचं लक्ष्य असेल. 5वा चेंडू घेऊन येतोय महेश. पुन्हा एकदा जमदार फटका लावला जातोय सरळ काळकोटच्या दिशेने. चेंडू जातोय सीमा रेषेबाहेर. षटकार पेश केला श्रीने आपल्या संघासाठी. महेशला मात्र गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन करताना हा फुलर लेनचा चेंडू टाकावासा वाटला आणि कदाचित श्रीला मात्र ती एक मेजवानीच ठरली आणि त्या मेजवानीचा चांगला फायदा उठवताना दिसतोय श्री. षटकाराने त्याने स्वागत केलं महेशच्या या पुढच्या चेंडूचं आणि धावसंख्येचा मात्र इथे उसळी घेऊन धावसंख्या पुढे सरकली ती 38 वर. आता मात्र समीकरण सामन्याचं नक्कीच बदललेलं दिसतंय. इथे पारडं थोडं खालीवर होताना दिसतंय स्वराज्य वॉरियर्स या संघाचं. आणि 7 चेंडूमध्ये 10 धावांची आवश्यकता असेल. 7 चेंडू 10 धावा, लक्ष थोडं जवळ येताना दिसतंय. आता मात्र गोलंदाजांना आणि क्षेत्ररक्षकांना नक्कीच विचार करावा लागेल स्वराज्य वॉरियर्स या फलंदाजांना कसं रोखायचं आहे. पुढचा चेंडू घेतोय महेश. सामना पुन्हा एकदा करतोय तो श्री. आखोटापा चेंडू मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातो एसटीच्या पाठीमागे घोषित क्षेत्रात. एका धावेने भर पडते आणि षटकाची समाप्ती. धावसंख्या पुढे सरकली ती 39. आणि शेवटचं षटक असेल 6 चेंडू 9 धावा. सामना मात्र नक्कीच अटीतटीचा होताना दिसतोय. पहिल्या 2 षटकामध्ये केवळ 8 आणि 8 अशा धावा दिल्या होत्या चिराग वॉरियर्स या संघाने आणि आखडून ठेवलं होतं स्वराज्य वॉरियर्स या संघाच्या फलंदाजांना. मात्र पुढच्या 2 षटकामध्ये 11 आणि 12 अशा चांगल्या धावा कुठून त्याने आपल्या धावफलकावरती मात्र नक्कीच एक वेग आणला. आणि आता शेवटचं षटक आपण बघतोय 6 चेंडूमध्ये 9 धावांची आवश्यकता असेल स्वराज्य वॉरियर्स या संघाला. आणि ह्या 9 धावा कशा रोखायच्या याची एक रणनीती नक्कीच आपण आखताना मैदानामध्ये दिसतेच चिराग वॉरियर्स या संघाकडून. आणि शेवटचं षटक कोण घेऊन येतो आपल्या संघासाठी इथे थोडीशी विचारणा होताना दिसते. महेशकडून कदाचित थोडासा कानमंत्र दिला जातोय गोलंदाजाला. शंतनू असेल हा पुढचा शेवटचं षटक आपल्या संघासाठी घेऊन येतोय. 6 चेंडूमध्ये 9 धावा कशा रोखायच्या याची मात्र नक्कीच एक रणनीती ठरली असणार चिराग वॉरियर्स या संघाची. आणि पहिल्या 2 षटकानंतर थोडीशी हळूवार असलेली गती मात्र पुढच्या 2 षटकामध्ये नक्कीच एका उंचीवर पोहोचली. आणि अजय रावत यांच्या माध्यमातून इकडे 501चं बक्षीस लागलेलं आहे शुभमवरती. शंतनूवरती 3 गडी बाद केले तर 500 रुपयाचं बक्षीस. पुढचा चेंडू घेतो शंतनू. एसकेचा फटका आणि मोठा झटका जातोय सरळ सीमा रेषे पार 6. पहिल्या चेंडूवर मात्र हवा काढून टाकलेली एसकेने आणि 6 चेंडूवर 9 धावांचं लक्ष असताना पहिल्या चेंडूवर षटकाराने स्वागत केलं. आणि आता मात्र औपचारिकता शिल्लक राहिली या 5 चेंडूवर 3 धावांची. नक्कीच वेगळा विचार करावा लागला आता. शंतनू मात्र नक्कीच आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करण्याच्या उद्देशाने इथे पहिला चेंडू घेऊन आला. मात्र एसके तितकाच अनुभवी फलंदाज. टप्प्याचा अचूक अंदाज घेऊन त्याने सरळ भिरकावून दिला तो सीमारेषी बाहेर षटकार. आणि ते आता औपचारिकता आपण पाहू शकतो. 5 चेंडूचा खेळ शिल्लक शेवटच्या षटकाचा आणि 3 धावांची आवश्यकता असेल स्वराज्य वॉरियर्स या संघाला. 5 चेंडू 3 धावा. पुढचा चेंडू घेतोय शंतनू. एसके काय करतो पुढच्या चेंडूवर बघूया. आणि इथे मात्र पुढचं चांगलं कमबॅक करताना दिसतोय. मारण्याचा प्रयत्न होता परंतु बाईचा इशारा, लेग बाईचा इशारा पंचांचा आणि एका धावेने भर पडते. आता केवळ 2 धावांची आवश्यकता असेल स्वराज्य वॉरियर्स या संघाला. क्रिकेटचा हा जो खेळ असतो तो अनिश्चित असतो. कदाचित असं सुद्धा होऊ शकतं
गोलंदाज नक्कीच भारी पडू शकतात, परंतु 4 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 2 धावांची आवश्यकता असेल आणि दोन्ही धडाकेबाज फलंदाज खेळपट्टीवर आपण पाहताना दिसतोय. श्री आणि एस के दोघांनी चौकार षटकाराने आपल्या शैलीची इथे चुणूक दाखवलेली आहे. पुढचा चेंडू श्रीसाठी आणि हलकीशी कडा घेऊन गेला. एसटीच्या पाठीमागे एका धावेने भर पडते. घोषित क्षेत्रामध्ये धावसंख्या पुढे सरकली आणि पोचली 1 वर आणि इथे स्कोर लेवल आणि औपचारिकता म्हणून केवळ एका धावेची गरज असेल स्वराज्य वारिस या संघाला या सामन्यावर शिक्कामोर्तब करण्यासाठी. थोडं थांबायचं आहे आपल्याला. पंचांचा इशारा. स्थिर होताना दिसतोय फलंदाज. आणि एका धावेची औपचारिकता आपण पाहतोय. फटका उंच मारण्याचा प्रयत्न होतो. फिनिशिंग शॉट, परंतु इथे काय होते बघायचंय. थांबायचंय आणि झेल सुटला आणि इथे जीवदान मिळताना सामना सुद्धा आपल्या खिशामध्ये घालून परत येताना दिसत आहेत स्वराज्य वॉरियर्स या संघाचे फलंदाज. अशा पद्धतीने हा सामना संपुष्टात. दोन्ही संघाच्या खेळाडूंचं नक्कीच आपण अभिनंदन करूया. चांगला खेळ आपण इथे प्रदर्शित केला. चौकार षटकारांची आतिषबाजी आपण पाहिली. 48 धावांचं लक्ष गाठताना मात्र स्वराज्य वॉरियर्स या संघाचे फलंदाज किंचित भारी पडले आणि त्यांनी आपल्या संघासाठी विजयश्री खेचून आणली या पहिल्या सामन्यात. दोन्ही संघाच्या खेळाडूचे आपण इथे अभिनंदन व्यक्त करूया.